नमो बुद्धाय, जय भीम. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथपठणाला सुरुवात करूयात. तथागतांचे विचार आणि तथागतांनी दिलेला धम्म आचरणात आणण्यासाठी आज आपण पाहणार आहोत गृहस्थांसाठी विनय या विषयावरील बुद्धांचे विचार शिथालवाद सूत्रात अंतर्भूत झाले आहेत. एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनातील कलंद निवासात विहार करीत होते. त्या समयी एका गृहस्थाचा सियाल नावाचा तरुण पुत्र प्रातःकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ऊर्ध्व, उधर अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला. त्याचवेळी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. अष्टदिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी त्याला विचारले, तू अष्टदिशांची पूजा का करीत आहेस? त्यावर सियालने उत्तर दिले, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, मुला, तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे. भगवंतांनी त्याला विचारले, व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो? सियालने उत्तर दिले, याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार, आणि जर असेल तर तो भगवंतांनी मला सांगावा. तरुण गृहस्था, ऐक, मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो. तरुण सियाल म्हणाला, ठीक आहे भगवंत, मला आपण सांगावे. माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीव हत्या करणे, न दिलेले बलात्काराने घेणे, व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. सियाल, हे लक्षात ठेव की पापकर्म ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडत असतात. यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही. माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकणे, जत्रातून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीची धूळधाण होते. मद्यपानाच्या सवयीने 6 प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश होतो, वाढती भांडणे असतात, रोगाधीनता लागते, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तवणूक आणि बुद्धिनाश ही ती 6 संकटे होत. अवेळी रस्त्यावर भटकणारा माणूस 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो स्वतः, त्याची बायका, मुले आणि त्याची मालमत्ता ही असुरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळ त्रास सोसावा लागतो. जत्रेत भटकल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, काव्य गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत काय. जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी 6 संकटे म्हणजे खेळात जिंकताच त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात. हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो. त्यांच्या जवळची
नगदी संपत्ती व्यर्थ जाते. न्यायालयासमोर त्याच्या शब्दांना किंमत उरत नाही. त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात. लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही, कारण लोक म्हणतात, जुगाऱ्याला बायकोचे पालनपोषण करणे कसे शक्य आहे. कुसंगतीने 6 प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड, पैसेखाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी 6 संकटे म्हणजे तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काय करीत नाही. फार गरमी आहे म्हणून मी काम करीत नाही. अद्यापि अवकाश आहे आणि आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो, फार भूक लागली म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून मी काम करीत नाही. आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकवले पाहिजे. मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक असतात. लोभी पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामत पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवतो, परंतु आतून तो शत्रूसारखा वागतो, कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो, परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो. जो बोलघेवडा आहे आणि कृतीचा नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवीत असला तरी तो शत्रूच मानावा, कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृत्य संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्य करण्यात संमती देतो आणि सत्कृत्य त्याला असंमती देतो. तो दुसऱ्याच्या तोंडावर तुमची स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा, कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो. तुम्ही ऋतुकिडेत मग्न असताना तुम्हाला तो सोबत करतो. मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात. सहाय्यक, सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखवणारा. सहाय्यक हा खरा मित्र समजा, कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त असताना तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करायचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवतो. सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा, कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही. प्रसंग पडला तरी तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुम्हाला दुष्ट कृत्यापासून परावृत्त करतो. सत्कृत्याला
प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो. तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुमच्या शब्दाने दुःखी होतो, सुखाने आनंदी होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्याची तो प्रशंसा करतो, असे भगवंत म्हणाले. जो धर्म मानव धर्म आहे, तो मानवाला षड्दिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नौकर चाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवतो. अशा प्रकारे आज आपण पाहिले गृहस्थासाठी विनय. आपण आज इथेच थांबूया. आपल्याला बुद्धांचे प्रवचन कसे वाटले हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.